या थेट कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलतात. पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते सगळे सहकारी, मग त्याच्यामध्ये आमच्या विशेषतः माझ्या माणगाव शहरातनं ह्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता जशा नगराध्यक्ष तसंच त्यांच्यासोबत विषय समितीचे अनेक सभापतींनी, अनेक नगरसेविकांनी, 4-5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पूर्ण बॉडीनं पंच कमिटीनं प्रवेश केलेला आहे. ते सर्व मान्यवर, माझ्या माणगाव परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपले ॲडव्होकेट राजीव साबळे, शर्मिलाताई सुर्वे आणि त्यांच्या बरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो. राजकीय जीवनामध्ये चढ उतार प्रत्येकाच्या येत असतात. 1 मे 1960ला तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा ध्यास घेऊन चव्हाण साहेबांनी त्या बाबतीमध्ये कामाला सुरुवात केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्यात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आणि विशेष म्हणजे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा हा चव्हाण साहेबांनी दिला. त्याची आज खऱ्या अर्थाने राज्याला गरज आहे. तुम्ही बघता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये काय चर्चा होत असते. अनेक विकासाचे प्रश्न ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आणि अदिती तटकरे असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी त्या योजना पूर्ण कशा करता येतील, आमच्या लाडक्या बहिणींना आपल्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, आपल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला विजेमध्ये सवलत देता येईल, गोरगरिबांच्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता कोणत्या कोणत्या केंद्रातल्या राज्यातल्या योजनेचा फायदा त्या गरीब माणसाच्या कुटुंबाला आपल्याला देता येईल, हा सतत प्रयत्न देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार काम करत आहे. राज्यामध्ये आम्ही लोक काम करतोय. आणि त्यावेळेस अशा पद्धतीनं चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करत असताना राजीवजी साबळेंच्यासारखे एक जीवाभावाचे सहकारी, एक ताकदीचे सहकारी हे पक्षामध्ये आले. त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण कोकणच्या परिसरामध्ये व्हायला मदत होत असते. आणि त्याच्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाच्यामुळं मी आज आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो आणि अतिशय आपलेपणाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानतो. मित्रांनो, पहिला कार्यक्रम ज्या संस्थेचे अध्यक्ष राजीव साबळेजी आहेत आणि जवळपास गेले 3 दशकापेक्षा जास्त काळ ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत. अतिशय चांगली संस्था ते चालवत आहेत. आज आम्ही तिथं श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. आपल्यातल्या मुली शिकाव्यात, नर्सेस व्हाव्यात. आज नर्सेसची महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जिथं त्या मुलीला नर्स झाल्यानंतर जायचं असेल तिथं ती जाऊ शकते, ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. अशा पद्धतीची परवानगी आपलेच हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडनं राजीव साबळेंनी तटकरे साहेबांच्या मागं लागून, अदितीच्या मागं लागून ते काम मंजूर करून घेतलं. शेवटी विकास झाला पाहिजे. नुसती भाषणं होऊन चालत नाही, कृती झाली पाहिजे. आणि ती कृती करण्याचा प्रयत्न आमचे सुनील तटकरेजी, अदिती, राजीव साबळे आणि बाकीचे सगळे मान्यवर करतायत.
आणि ह्याच्याकरता जर कुठला निधी लागला, विशेषतः आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा.